मात्र विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कोरेगाव भीमाला जात विजय स्तंभाला अभिवादन केले। याच वेळी विजय स्तंभावर फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली होती। अनोख्या रोषणाईमध्ये विजय स्तंभ अगदी न्हाऊन निघालाय। आपण पाहतोय विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जय्यत तयारी भीमा कोरेगाव या ठिकाणी करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा अभिवादन केले। आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्याचबरोबर संविधानाची प्रत या विजयस्तंभावरती साकारण्यात आलेली आहे। विजयस्तंभाच्या वरच्या भागामध्ये भारताचा राष्ट्रध्वज साकारण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने आज दिवसभर आंबेडकर अनुयायी या विजयस्तंभाला अभिवादन करतात, शूरवीरांना मानवंदना देतात। प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक किंवा अनुयायी येत असल्याने मोठा बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इतर तयारी प्रशासनाने केलेली आहे। शौर्य दिन हा 206वा शौर्य दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 रोजी या विजयस्तंभाला भेट दिलेली होती आणि त्यानंतर हा विजयस्तंभ, शौर्याचं प्रतीक असलेला हा विजयस्तंभ चर्चेत आला आणि मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी येत असतात। कॅमेरामन किरण काजळेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, कोरेगाव भीमा, पुणे।